कोल्हापूर शहरातील रस्त्यांचं चित्र पुन्हा एकदा पावसाळ्यातील परीक्षेत नापास झाले। भला मोठा गाजावाजा करत तब्बल 100 कोटींचा निधी खर्च करून शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, डांबरीकरण आणि डागडुजीची कामे करण्यात आली। मात्र पावसाळ्याची सुरुवात होताच या कामांची गुणवत्ता चव्हाट्यावर आली आहे। आता काही दिवसांपासूनच पडत असलेल्या पावसात नव्याने झालेले रस्ते उखडलेत, ठिकठिकाणी खड्डे पडलेत आणि डांबरांचं थर विरळ झाल्याने वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते। ज्या रस्त्यांसाठी लाखो कोटींच्या निविदा निघाल्या, कोट्यावधींचा खर्च झाला, त्या रस्त्यांची अवस्था अवघ्या काही महिन्यातच जैसे थे झाली आहे। काही भागात तर पावसाचं पाणी रस्त्यावर साचत असून खड्ड्यांमुळे अपघातांचा धोकाही वाढलाय। महापालिकेकडून मोठमोठ्या जाहिरातीतून कोल्हापूरकरांना खड्डेमुक्त रस्त्यांचं स्वप्न दाखवण्यात आलं होतं। शहरातील रस्ते गुळगुळीत होतील, वाहतूक सुरळीत होईल, नागरिकांना चांगले रस्ते मिळतील असं सांगितलं गेलं। मात्र आता या दाव्यांची पोलखोल होताना दिसते। रस्त्यांची कामे करताना गुणवत्ता तपासली गेली का? वेळेत निगराणी झाली का? ठेकेदार आणि अभियंत्यांनी कसून देखरेख केली का? या प्रश्नांची चर्चा आता नागरिक करत आहेत। यावर महानगरपालिकेचे संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। पावसाळा अजून सुरूच आहे। पुढे पावसाची तीव्रता वाढली तर रस्त्यांची स्थिती आणखी बिकट होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत। एकीकडे खड्ड्यातून मुक्तीचे स्वप्न दाखवले जात असतानाच दुसरीकडे पावसात हेच रस्ते खड्ड्यांनी भरून निघाल्याने कोल्हापूरकरांमध्ये संतापाचा सूर उमटत आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।